विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समाजशास्त्रातल्या ज्या वेगवेगळ्या सामाजिक संस्था आहेत त्यामधल्या अर्थसंस्थेविषयी काही MCQ प्रश्नांचा सराव करणार आहोत। त्यामध्ये आपण जर माझ्या चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल तर करा आणि महत्त्वपूर्ण असे MCQ प्रश्न पहा। जे विद्यार्थी BA, MA, सेट, नेट वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, अशा सर्वच विद्यार्थ्यांसाठी माझ्या चॅनलवर अनेक व्हिडिओ हे उपलब्ध आहेत। तर आज आपण अर्थसंस्था याविषयीच्या MCQ प्रश्नांची चर्चा आणि सराव या ठिकाणी करणार आहोत। तर पाहूया पहिला प्रश्न कोणता आहे। तर या ठिकाणी आपण पाहतो पहिला प्रश्न दिलेला आहे अर्थसंस्थेचा। चला आपण सराव करूया। पहिला प्रश्न आहे, विविध प्रकारच्या आर्थिक क्रियांचे एक सुव्यवस्थित संघटन म्हणजे काय? तर उत्तर आहे B, अर्थसंस्था। दुसरा प्रश्न आहे, अर्थसंस्था म्हणजे दुर्मिळ वस्तू व सेवा निर्माण करणे। अर्थसंस्था म्हणजे दुर्मिळ वस्तू व सेवा निर्माण करणे, दुर्मिळ वस्तू व सेवांचे योग्य वितरण करणे, दुर्मिळ वस्तू व सेवांची देवाणघेवाण करणे। वरील तीनही मुद्द्याशी आपण संबंधित प्रणाली योग्य आहेत। वरील तीनही बरोबर आहेत। D हे उत्तर येतं। तिसरा प्रश्न आहे, रिकामी जागा यांच्या मते मानवाच्या भौतिक गरजांची पूर्ती करण्यासाठी उत्पादनाचे संघटन, वितरणावर नियंत्रण तसेच समुदायातील मालकी आणि अधिकारांचे निर्धारण करणाऱ्या पद्धतीला अर्थव्यवस्था म्हणतात। ही व्याख्या कोणी केलेली आहे? तर या ठिकाणी आपल्याला सांगता येतं ही व्याख्या राल्फ यांची आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे चौथा, मानवी जीवनातील दैनंदिन महत्त्वपूर्ण गरजा या कमीत कमी प्रयत्नातून भागवण्यासाठी मानवी संबंध आणि मानवाच्या प्रयत्नांना नियमित आणि संघटित करणे म्हणजे अर्थव्यवस्था होय। हे विधान कोणी केलेले आहे किंवा ही व्याख्या कोणी केलेली आहे? ही व्याख्या मुजुमदार आणि मदन यांची आहे। B हे उत्तर बरोबर आहे। त्यानंतर पुढला प्रश्न आहे, रिकामी जागा यांच्या मते ज्यांचे वितरण व विनिमय शक्य आहे अशा दुर्मिळ वस्तू व सेवा यांच्या उत्पादन व वितरणाशी संबंधित असणाऱ्या संरचना व प्रक्रिया मिळूनच समाजाची अर्थव्यवस्था बनते। त्याला आपण तर याचं योग्य उत्तर आहे हे विधान N.J. स्मेलर यांचे आहे। सत्य विधान ओळखा। अर्थव्यवस्था हा समाजव्यवस्थेचा एक पैलू आहे। हे बरोबर नाही। अर्थव्यवस्था ही समाजव्यवस्थेशी अभिन्न संबंध आहे। बरोबर आहे। अर्थव्यवस्था ही समाजाची प्रकार्यात्मक उपव्यवस्था आहे। बरोबर आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर आपल्याला सांगता येईल हे देखील बरोबर आहे। तर वरील सर्व हे उत्तर D बरोबर आहे। त्यानंतर पुढला प्रश्न आहे, अर्थव्यवस्था ही प्रकार्यात्मक उपव्यवस्था आहे। अर्थव्यवस्था ही प्रकार्यात्मक उपव्यवस्था आहे। याचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल समाजाची ही प्रकार्यात्मक उपव्यवस्था आहे। कोणत्या विचारवंतांनी अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या 5 अवस्था केल्या आहेत, स्पष्ट केल्या आहेत? तर या ठिकाणी ग्रोइस
से यांनी केलेले आहेत. कोणत्या शतकात औद्योगिक क्रांती घडून आली? कोणत्या शतकात औद्योगिक क्रांती घडून आली? तर 18व्या शतकात औद्योगिक क्रांती घडून आली. हे उत्तर बरोबर आहे. औद्योगिक क्रांती सर्वप्रथम कोठे झाली? औद्योगिक क्रांती सर्वप्रथम इंग्लंडमध्ये झाली. हे बरोबर उत्तर आहे. उत्पादन व्यवस्थेचा घटक कोणता आहे? उत्पादन व्यवस्थेचा घटक कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल. उत्पादन व्यवस्थेचा घटक भूमी, भांडवल, श्रम आणि संघटन वरील सर्व. कोणत्याही समाजाची अर्थव्यवस्थेचे ठळक वैशिष्ट्ये कोणते आहे? कोणत्याही समाजाच्या अर्थव्यवस्थेचे ठळक वैशिष्ट्ये कोणते आहे? उत्पादन आणि वितरण. अ आणि ब हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर कोणाच्या मते दुर्मिळ व मूल्यवान वस्तूवरील अधिकार आणि हक्कांचे निर्देशन करणारे नियम म्हणजे मालमत्ता होय. हे मत कोणाचे आहे? तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल हे मत विल्बर्ट मूर यांचे आहे. त्यानंतर मानवी गरजा व इच्छांच्या पूर्तीसाठी वस्तू व सेवा यांचा पुरवठा करणारी क्रिया आणि अशा अनेक क्रियांचे एकत्रीकरण म्हणजे अर्थव्यवस्था होय. असे कोणी म्हटलेले आहे? असे जॉन्सन्स यांनी म्हटलेले आहे. त्यानंतर अचूक विधान ओळखा. प्रत्येक समाजात अर्थसंस्था आहे. प्रत्येक समाजात अर्थसंस्था आहे. त्यानंतर प्रत्येक समाजात अर्थसंस्थेचे स्वरूप भिन्न असते. त्यानंतर अर्थव्यवस्थेचा संबंध जीवनावश्यक गरजांच्या पूर्ततेशी असतो. आणि डी वरील सर्व हे उत्तर बरोबर आहे. पुढला प्रश्न आहे, वातावरणाचा उपयोग, जीवनावश्यक गरजांची पूर्तता, यंत्र तंत्रज्ञानाचा वापर, दुर्मिळ वस्तूंची निर्मिती ही कोणत्या सामाजिक संस्थेची वैशिष्ट्ये आहेत? तर ही अर्थसंस्थेची सर्व वैशिष्ट्ये आहेत हे आपल्याला सांगता येईल. हे उत्तर बरोबर आहे. विकासाशिवाय सामाजिक विकासाच्या कल्पनेला कोणताही अर्थ प्राप्त होत नाही. आर्थिक विकासाशिवाय आपल्याला सांगता येईल आर्थिक विकासाशिवाय सामाजिक विकासाच्या कल्पनेला कोणताही अर्थ प्राप्त होत नाही. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, कमीत कमी श्रमात व खर्चात जास्तीत जास्त वस्तूचे आणि सेवांचे उत्पादन करण्यासाठी लागणारी तंत्रे व यंत्रे वापरणे हे कोणत्या अर्थव्यवस्थेचे लक्षण आहे? तर याचं योग्य उत्तर आहे आधुनिक. त्यानंतर आपल्याला सांगता येईल, आज अर्थव्यवस्थेचे स्वरूप रिकामी जागा बनत आहे. आज अर्थव्यवस्थेचे स्वरूप रिकामी जागा बनत आहे. जटिल व गुंतागुंतीचे. आधुनिक अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये कोणती आहे? आधुनिक अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये कोणते आहे? तर याचं उत्तर आहे गुंतागुंतीची प्रक्रिया, वितरण प्रणाली सुरळीतपणा, यंत्र व तंत्रज्ञानाचा वापर आणि वरील सर्व हे उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, कोणाच्या मते आर्थिक घटका इतका महत्त्वाचा दुसरा कोणताही घटक असू शकत नाही? कार्ल मार्क्स यांच्या मते आपल्याला उत्तर सांगता येईल. त्यानंतर अर्थव्यवस्थेचा घटक कोणता आहे? अर्थव्यवस्थेचा घटक कोणता आहे? तर या ठिकाणी दिलेले उत्पादन, विनिमय, वितरण आणि उपभोग वरील सर्वच हे उत्तर बरोबर आहे डी. त्यानंतर अचूक विधान ओळखा. अचूक विधान ओळखा. काय काय विधान आहेत पाहूया. वितरण एकेरी स्वरूपाचे नसते.
विनिमय दुहेरी स्वरूपाचा असतो. वितरणाचा वस्तू वाटप असते. विनिमयात वस्तूची सेवा देवाणघेवाण असत नाही. तर याचं उत्तर आहे बी आणि सी हे बरोबर आहेत, अचूक आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, कोणत्या पद्धतीत वस्तू विनिमय पद्धती प्रचलित होती? बलुतेदार पद्धती, औद्योगिक भांडवलशाही आणि वरील सर्व. वस्तू विनिमय पद्धती ही कोणत्या प्रचलित होती? तर याचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल बलुतेदार पद्धती. वस्तू विनिमय पद्धती सुरू होती. कोणत्या समाजात वस्तू विनिमय पद्धती प्रचलित होती? कोणत्या समाजात वस्तू विनिमय पद्धती प्रचलित होती? अविकसित समाज. त्यानंतर आहे वितरण व्यवस्थेत दोष निर्माण झाल्यास समाजात कोणत्या समस्या निर्माण होतात? वितरण व्यवस्थेत दोष निर्माण झाल्यास समाजात कोणत्या समस्या निर्माण होतात? स्पर्धा, संघर्ष, असंतोष आणि वरील सर्व हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, सिबेरियातील कोणत्या आदिवासी जमाती वस्तू विनिमय पद्धती आजही पाहावयास सापडते? चुकीचे. खालीलपैकी कोणता विनिमयाचा प्रकार नाही? खालीलपैकी कोणता विनिमयाचा प्रकार नाही? धन विनिमय, भेट विनिमय, पुनर्वितरण विनिमय, यापैकी नाही. हे उत्तर बरोबर आहे. तर अर्थव्यवस्थेची सर्वात पहिली पायरी कोणती आहे? अर्थव्यवस्थेची सर्वात पहिली पायरी कोणती आहे? तर कंदमुळे व फळे गोळा करणे ही अर्थव्यवस्थेची पहिली पायरी आहे. आज कोणत्या आदिवासी जमातीमध्ये अन्न संकलन अवस्था अस्तित्वात असल्याचे दिसते? चिंचू, पिलियान, कचर, वरील सर्व हे बरोबर आहे. शिकारी अवस्थेच्या पूर्वीची अवस्था कोणती? शिकारी अवस्थेच्या पूर्वीची अवस्था कोणती? तर याचं योग्य उत्तर आहे अन्न संकलन. त्यानंतर अर्थव्यवस्थेच्या विकासाची दुसरी अवस्था कोणती आहे? अर्थव्यवस्थेच्या विकासाची दुसरी अवस्था शिकारी ही आहे. शिकारी अवस्थेला काय म्हणतात? शिकारी अवस्थेला काय म्हणतात? संग्रहकारी अवस्था, संचय अवस्था, आणि ब दोन्हीही. अर्थव्यवस्थेच्या विकासातील शिकारी अवस्थेनंतरची अवस्था कोणती आहे? तर 34चा आहे डी, पशुपालन. त्यानंतर स्थानांतरित शेती या अवस्थेपूर्वीची अवस्था कोणती? पशुपालन. स्थानांतरित शेती अवस्थेला काय म्हणतात? कृषीपूर्व अवस्था. कृषी अवस्था म्हणजे स्थिर शेती अवस्था होय. स्थिर शेती आणि औद्योगिक अवस्था या दोन्ही अवस्थेच्या मध्ये असलेल्या अवस्थेला काय म्हणतात? पूर्व औद्योगिक अवस्था असं म्हणतात. त्यानंतर मॅनॉर म्हणजे रिकामी जागा आहे, गडी. आर्थिक व्यवस्थेला विकासाचा शेवटचा टप्पा कोणता? औद्योगिकोत्तर अवस्था. मॅनोरियल उत्पादन पद्धती विसंगतीचा पर्याय कोणता? मॅनॉरमध्ये शेकडो एकर जमीन असते. मीठ व धातू वस्तूचा मॅनॉरमध्ये तयार होत असत.
म्यानमार हे गरजांच्या स्वयंपूर्ण केंद्र होते. म्यानमार प्रमुखांचे घर एका छोट्याशा किल्ल्यासारखे असे.